येस, क्षमा करणं गरजेचं आहे, कारण बायबल आपल्याला शिकवते, देवाचं वचन सांगतं मत्ते 6 मध्ये की तुम्ही इतरांची क्षमा करा, जेणेकरून स्वर्गीय पिता तुमच्या पापांची क्षमा करेल. हालेलुया. येस, क्षमा करणं ही एक भावना नाहीये प्रियांनो, तर क्षमा करणं हा एक निर्णय आहे. क्षमा करणं हे एक आज्ञाकारकता आहे. क्षमा करणं हा देवावर विश्वास दाखवणं आहे. येस, आणि जेव्हा आपण क्षमा करतो तेव्हा आपण आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी आपण आशीर्वादांचे द्वार उघडतो. त्याच विरोधात जर आपण अक्षमा आपल्या हृदयामध्ये ठेवली तर ती अक्षमा कडूपणाला निर्माण करते, आणि त्या कडूपणामुळे आपलं हृदय जे आहे निराश होतं, आणि त्यामुळे अनेक आजारांना आणि रोगांना आपण निमंत्रण देतो. हालेलुया. तर अक्षमा नव्हे तर आज क्षमा करण्याचं तुम्ही निवडा. हालेलुया. कन्फेस करा, घोषणा करा की यस पित्या, मी क्षमा करण्याचं निवडते, मी सोडून देण्याचं निवडते, कारण माझ्या पित्याने माझी क्षमा केली आहे, मीही इतरांची क्षमा करते. हालेलुया. नक्कीच हा मेसेज इतरांपर्यंत शेअर करा. गॉड ब्लेस.